नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, जवळजवळ 20 ते 21 दिवसांनी मी परत व्हिडिओ बनवत आहे. त्याचं कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आम्ही बँगलोर सोडून आता मुंबईमध्ये शिफ्ट झालो आहोत. तर घर बघणं, घर बँगलोरवरून शिफ्ट करणं, परत इथे घर शिफ्ट करणं, घर लावणं, थोडी मोठी लिकेजची प्रॉब्लेम, साफसफाई, सगळ्याच एवढे दिवस गेले ना की अजिबात कळालंच नाही. सो म्हटलं आज व्हिडिओ नक्की टाकू, कारण खूप दिवस झालेले आहेत. तर बघा, आज संध्याकाळपासून ते उद्यापर्यंत माघी पौर्णिमा असणार आहे. आता पौर्णिमा आज संध्याकाळी 6:55 लागणार असून ती उद्या संध्याकाळी 7:22 संपणार आहे. आणि महाकुंभाच्या वेळी या पौर्णिमेचं खूप महत्त्व आहे. यावेळी भगवान चंद्र, विष्णू आणि माता लक्ष्मीची खूप सेवा केली जाते, ज्यामुळे धनप्राप्ती, सुखप्राप्ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. तसं बघायला गेलं तर आज तुम्ही सत्यनारायणची पूजा आज करू शकता किंवा उद्यासुद्धा करू शकता. आता माघी पौर्णिमा म्हटलं की त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण उद्या माघ स्नान समाप्तीसुद्धा आहे. त्याचमुळे गंगा स्नानाला खूप महत्त्व आहे. आता बघा, आपण काय जाऊ शकत नाही, त्यामुळे उद्या सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा थोडंसं गंगाजल तुमच्याकडे असेल तर ते आंघोळीच्या पाण्यात टाका आणि हा मंत्र नक्की म्हणा, म्हणजेच तुम्हाला गंगा स्नानाचे पुण्य हे नक्की प्राप्त होईल. तर बघा, आता आपण उद्या किंवा आज तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही काय सेवा करायची आहे ते आपण बघूया. तुम्हाला जर मिळालं तर आज किंवा उद्या एक कमळाचं फूल माता लक्ष्मीला नक्की अर्पण करा, किंवा गजरा किंवा मोगरा ही माळसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही उद्या माता लक्ष्मीची सेवा म्हणजे 16 खेपा श्री सूक्तम, 16 खेपा महालक्ष्मी अष्टकम, 16 खेपा नवार्णव मंत्र, विष्णू आणि लक्ष्मी गायत्री मंत्र हे म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. अगदी जर वर्किंग डेज आहे, तुम्हाला अगदी जर जमलं नाही तर तुम्ही 1 खेपा श्री सूक्तम, 3 खेपा महालक्ष्मी अष्टकम, 16 वेळा विष्णू आणि लक्ष्मी गायत्री मंत्र, किंवा महालक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे ओम श्रीम नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः, हा सुद्धा तुम्ही म्हणून कुंकुमार्चन करू शकता. बघा, तुम्ही कुंकुमार्चन आज करू शकता संध्याकाळी, किंवा उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही दिवसभरामध्ये जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. अष्टोत्तर नामावली म्हणून जी आपल्या पुस्तकात आहे ती म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आता तुम्ही 1 खेपा विष्णू सहस्रनाम ऐकू किंवा म्हणू शकता, किंवा 3 किंवा 11 खेपा व्यंकटेश स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. बघा, असं म्हटलं जातं की ह्या दिवशी पितरांची सुद्धा सेवा करायची असते. तर पिंपळाच्या झाडात भगवान विष्णू, शिव आणि ब्रह्मा यांचा वास असतो, म्हणून तुम्ही आज किंवा उद्या पाणी आणि थोडंसं दूध त्यामध्ये मिसळून तुम्ही अर्पण करून एक दिवा तुम्ही लावू शकता. आणि तिकडं पिंपळाच्या झाडाला पितृदोष आपला मुक्त व्हावा म्हणून प्रार्थनासुद्धा करू शकता. तसंच तुम्हाला उद्या कुंचम भरायचा आहे. आज जरी पौर्णिमा लागली तरी आपण कुंचम उद्या भरायचा आहे आणि उद्याच कुंचमची सेवा आपण करायची आहे. ज्यांना कोणाला 11 पिवळ्या कवड्यांचा उपाय करायचा आहे तर त्यांनी उद्या सकाळी 11 पिवळ्या कवड्या या घ्यायच्या आहेत. त्याचा दूध आणि पाणी असं तुम्हाला घालून अभिषेक करायचा आहे. त्या स्वच्छ धुवून पुसून तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला 16 वेळा श्री सूक्तम, महालक्ष्मी अष्टकम आणि कमलात्मक मंत्र म्हणून त्या सिद्ध करून तुम्हाला लक्ष्मीच्या पायाकडं आज किंवा उद्या दिवसभर त्या ठेवायच्या आहेत. परवा सकाळी उठून त्यावरती हळदी कुंकू घालून एका लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये तुम्ही त्या ठेवू शकता. परत पुढच्या पौर्णिमेला जसं तुम्ही पौर्णिमा कुंचमची सेवा करता तसंच पौर्णिमा तुम्ही या 11 लाल कवड्यांची सुद्धा सेवा करू शकता.
तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर करायची असेल तर ही सेवा नक्की करून बघा. ही सेवा खूप फलदायी आहे. तर आज किंवा उद्या दिवसभर पौर्णिमा आहे, त्यामुळे तुम्ही ह्या सेवा नक्की करा. वर्किंग डेज आहे, मला माहिती आहे, जेवढी सेवा जमेल तेवढी नक्की करा. अगदी सेवा करायला जमलं नाही तर यूट्यूबवरती लावून द्या आणि ते तुम्ही ॲटलिस्ट श्रवण तरी करा. कारण बघा, माता लक्ष्मीची सेवा केल्यानेच तुम्हाला त्याचं फळ मिळत राहतं. सेवा करा म्हणजे त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. आता राहिला प्रश्न नैवेद्याचा, तर उद्या तुम्ही संध्याकाळी खिरीचा नैवेद्य दाखवू शकता, मखाण्याचा नैवेद्य देवीला दाखवू शकता. अगदीच काही जमलं नाही तर ड्राय फ्रूट्स किंवा दूध साखर त्यामध्ये 1 काडी केशराची टाका आणि हा सुद्धा नैवेद्य अगदी अमृता समान मानला जातो. कारण माता लक्ष्मीला पांढऱ्या गोष्टी या खूप आवडत असतात, त्यामुळे दूध साखर आणि केशर ही माता लक्ष्मीची अगदी प्रिय गोष्ट आहे. ती तुम्ही टाकून उद्या तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. आता चंद्राची पूजा कशी करावी आणि कोणता मंत्र म्हणावा, तर उद्या संध्याकाळी तुम्ही चंद्राकडं बघून उदबत्ती दाखवून तुम्ही ओम सोमाय नमः हा मंत्र 11 खेपा म्हणून चंद्राची पूजा करू शकता. चंद्राला तुम्ही अर्घ्य देऊ शकता आणि ओम सोमाय नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. उद्या चंद्राच्या पूजेला माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांच्या पूजेला सुद्धा खूप महत्त्व आहे. तर या सगळ्या सेवा पूजा करायला विसरू नका. माघी पौर्णिमा असल्याने ह्या पौर्णिमेला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यात तुम्हाला माहिती आहे की कुंभमेळा चालू आहे, त्यामुळे उद्या सकाळी गंगा जल थोडंसं पाण्यात घालून अंघोळ करायला विसरू नका. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.